मधनं इथं म्हाडा कॉलनीमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। सुमारे 9,500 घरधारकांनी वसई विरार महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला। कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, स्मशानभूमी आणि खेळाच्या मैदानाच्या वापराबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली। मोर्चानंतर शिष्टमंडळाची महापौर राजीव पाटील आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली। नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून पाणी पुरवठ्यासह इतरही प्रश्न सोडवण्यासाठी आता नियोजनबद्ध कारवाई केली जाईल, कार्यवाही होईल असं आश्वासन आता प्रशासन देत आहे। आम्ही महापौरला दिले आहे आणि आमच्या कमीत कमी 1000 ते 1200 लोक जनसंख्या इकडे रविवासी जमा झाले। या गोष्टीचा आम्हाला एक पॉझिटिव्ह भेटलेलं आहे। आता पुढे महानगरपालिका काय करतात तो आम्हाला बघायला लागेल। आता प्रेस नोट आम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग मागितले, तर आज संध्याकाळी पर्यंत देतो म्हणून आश्वासन ते दिलंय। या मोर्चामध्ये आज महापौर साहेबांच्या सोबत मीटिंग झाली। महापौर साहेब आज सकारात्मक प्रतिसाद दिला आम्हाला त्या गोष्टीबद्दल, कारण आमच्या मोर्चाचं रूप इतकं मोठं होतं की खूप मोठ्या प्रमाणात आमची लोकसंख्या जमा झाली होती। ज्या आम्ही अपेक्षित केलं होतं त्याच्याही पेक्षा जास्त लोक आली आणि आजचा मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे। महापौर साहेबांनी आम्हाला पाण्याच्या संदर्भात सांगितलं की झोनिंग पद्धत बंद करून तुम्हाला आम्ही डेली पाणी देतो, फक्त जे पाण्याचे आतमधलं डिस्ट्रीब्युशन आहे ते महानगरपालिकेच्या ताब्यात येत नसल्यामुळे ते तुम्ही तुमच्या सोसायटी मार्फत करून घ्या, पण पाणी आजपासून महानगरपालिकेकडून जितकं आम्हाला हवं आहे त्या पद्धतीने ते सोडण्यात येणार आहे।